गाडी घेऊन आधीच बाहेर गेलो. स्कॉर्पिओ घरी आलो. माझ्या रूममधून हॉलमध्ये गेलो. आमच्या मातोश्रीना होतं असं गाडी कोणी काढली, तुझी गाडी कोण कशाला काढली. त्याला तसा पटकन मी इंजिन ऑफ केलं. कारण मी सिस्टम ऑन केलं, मी इंजिन ऑफ केलं. तर इंजिन ऑफचा मेसेज माझा घेतला. इंजिन ऑफ मग पहिले गेलो मोने पोलीस चौकीला. मोने पोलीस चौकीला केस कंप्लेंट घेतली. तिथून मला महात्मा फुले चौकीला त्यांनी माझी केस कंप्लेंट घेतली. मला विचारलं कसं काय झालं का. मीनवाइल झालं काय होतं की माझं, हाँ मालूम है बीमा मैकेनिक. तो एक काम कर, कल्याण में आ जा, कल्याण स्टेशन पे आके मेरे को रिंग कर. कल्याण स्टेशन. हाँ हम हिंदी में लेते थे. सर एक्चुअली आपका गाड़ी चोरी हुआ था, तो एक्चुअली ये इंसिडेंट्स क्या हुआ था और आपको किस प्रकार से हेल्प हुआ? माइक्रो में जो प्रोडक्ट्स आपने लगाया किस प्रकार से आपको उसका हेल्प हुआ था? ओके फाइन. सी लास्ट 21 को दहीहंडी के एक दिन पहले रात को मेरा गाड़ी मेरे घर के नीचे से चोरी हुआ था. ओके एंड पोजीशन ये था कि मैंने इसका माइक्रोवेव का माइक्रो टेक्नोलॉजीज का जो इंस्ट्रूमेंट है, जीपीआरएस सिस्टम है, वो लगवा के लिया था. जिसकी वजह से मेरी गाड़ी चोरी होने के बाद मुझे ये पता लगा कि वो कहाँ पर खड़ी है. बिकॉज आई हैव दैट फैसिलिटी कि मैं जब एसएमएस करता हूँ तो मुझे फाइंड करके वो लोकेशन मिलता है जो वो सिस्टम प्रोवाइड करता है. एंड बिकॉज ऑफ दैट मुझे जब मैं पुलिस स्टेशन कंप्लेंट लॉन्च करने गया तो मुझे उसका लोकेशन फाइंड आउट हुआ. एंड आफ्टरवर्ड्स जो कल्याण महात्मा फुले चौकी का स्पेशल ब्रांच है उनके साथ में लेके मैंने वो गाड़ी को ट्रेस कर सका. दैट गाड़ी वॉज लाइंग एट भिवंडी. तो भिवंडी के गोडाउन में जो यहाँ पर उन चोरों ने छुपाई हुई थी, हमें वहाँ से वो गाड़ी बरामद हुई जस्ट ओनली बिकॉज ऑफ दैट सिस्टम. और वो जीपीआरएस सिस्टम होने की वजह से हम उसका लोकेशन एग्जैक्टली फाइंड आउट कर सके. सिस्टम के बारे में आपको कैसा पता चला? आपने मेरे ख्याल से माइक्रो सिस्टम वालों का एक ब्लैक बॉक्स करके एजेंसी है. और ब्लैक बॉक्स के एजेंसी का एक बंदा एडवर्टाइजिंग के लिए एक बार मेरे ऑफिस आया था. व्हेन माय कार वाज स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ माय ऑफिस. तो उन्होंने आके मुझे पूछा, सर आर यू इंटरेस्टेड. तो मैंने जस्ट क्यूरियोसिटी से मैंने उनसे डिटेल्स लिया. एंड आई रियली लाइक दैट प्रोडक्ट. बिकॉज सी जब आदमी एक 7 से 8 लाख का कार ले सकता है तो उसके लिए 10-15 हज़ार रुपये सिक्योरिटी पे खर्च करना इज़ वेरी वर्थ और कोई बिग डील नहीं है. तो आई सेड ओके फाइन. मैंने उनसे वो सिस्टम लिया. द सेम डे अगेन उनके पास एक नेविगेटर करके और डिटेल में सिस्टम है. वो तो आपको पूरा ट्रैक यानी कि आपका गाड़ी कहाँ खड़ा है वहाँ पर ले जाएगा. वो भी एक सिस्टम है. बट ड्यू टू सम फाइनेंशियल प्रॉब्लम मैं वो नहीं ले सका. मैंने वो जीपीआरएस सिस्टम लिया था जिसमें से मुझे उसका एग्जैक्ट लोकेशन मालूम पड़ता है कि मेरा गाड़ी कहाँ है. एंड अगेन दैट एसएमएस अलर्ट सिस्टम वहाँ उसमें है जिसकी वजह से आपके गाड़ी का कोई दरवाज़ा खुले या आपके गाड़ी को कोई सेल्फ मारे या कोई डुप्लीकेट चाबी लगाए तो उसका तुरंत आपको एसएमएस भी आता है और मिस कॉल भी आता है. तो वो सिस्टम मैंने लगाया हुआ है. तो आपको लगता है कि आप एडवाइस करना चाहेंगे लोगों को कि यस 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 सी मैं लोगों से इनफैक्ट रिक्वेस्ट करूँगा टू प्रिवेंट द क्राइम, टू हेल्प आवर मुंबई पुलिस, टू हेल्प आवर पुलिस डिपार्टमेंट. अगर हम कार लेते हैं, हम कार पे 8 से 9 लाख रुपए 10 लाख रुपए खर्च करते हैं तो इज़ नॉट अ बिग डील तो 10 से 15 हज़ार रुपये उस सिस्टम पे लगाएं. इससे वजह से क्या होगा, आने वाले दिनों में इन जो चोर लॉबी है इनमें एक दहशत बैठ जाएगी कि दे डोंट नो कि अगर हम ये कार चुराएंगे या कोई भी चीज़ चोरी करेंगे तो हम पकड़े जाएंगे. सो टू प्रिवेंट दैट we'll have to do this thing. Thanks. Okay. आपली गाडी चोरीला गेली होती आणि मायक्रो टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्ट्स मध्ये मिळाली आहे तर साधारणपणे इन्सिडेंट्स काय होते त्याबद्दल थोडक्यात? ॲक्च्युली 21 तारखेला म्हणजे दहीहंडीच्या आदल्या दिवशी संडे होता आणि मी रात्री नेहमीप्रमाणे माझी गाडी पार्क केली होती घरी. आणि सकाळी जेव्हा उठलो मी जिमला जायला बघतो तर यात माझी गाडी जागेवर नाही आहे. तर मला थोडासा डाऊट आला. आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस की मी गाडीमध्ये एक मायक्रो सिस्टमचं एक जीपीआरएस सिस्टम इन्स्टॉल करून घेतलं आहे ज्याच्यामुळे की मला माझी गाडीचे लोकेशन कुठे आहे, माझ्या गाडीमध्ये कोणी सेल्फ मारला किंवा चालू केला. पण तुम्ही म्हणाल की मग जर तसं असं तर रात्री का नाही आलं, तर काय आलं मुलं सारखी खेळतात तिथे. त्यामुळे मी रात्री सिस्टम बंद करून ठेवली होती आणि चालू करायला विसरून गेलो होतो. आणि मी जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा गाडी जागेवर नाही म्हणून मी पोलीस कंप्लेंट केली. महात्मा फुले पोलीस चौकी कल्याण इथे येऊन कंप्लेंट केली.
आणि कंप्लेंट केली असताना नंतर मग मी जेव्हा फाइंड म्हणून SMS केला तेव्हा मला तिची लोकेशन भिवंडीमध्ये आहे असल्याचं कळलं. तेव्हा मी तिथल्या महात्मा फुलेच्या स्पेशल क्राईम ब्रँचच्या पोलिसांना एक बरोबर घेऊन त्या लोकेशनला ट्रेस आउट केलं असता आम्हाला ती गाडी भिवंडीमध्ये असल्याचे हे झालं. आणि मग नंतर आम्ही ती गाडी तिथनं रिकवर केली. आणि महत्त्वाचं सांगायचं विशेष हे की जर आमच्याकडे ती सिस्टम नसती तर कदाचित आम्ही ती गाडी पकडू शकलो नव्हतो. कारण हे जे चोर होते ते आम्हाला नंतर कळले हे सगळे बिहारवरून बाहेरून आलेले होते, UP बिहारमधून. आणि त्यांनी स्वतः तसं कबूल केलं आणि ते इथे येऊन अशा चोऱ्या करून ह्या गाड्या घेऊन बिहारला निघून जातात. तर तुम्हाला वाटतं की हे सिस्टम खूप उपयोगी आणि जरूर 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 सी बघा आपण आज मी काही किंवा कोणी आपण जेव्हा एक 8-9 लाखाची गाडी घेतो तेव्हा हे फार वेलवर्थ आहे की एक जेव्हा तुम्ही 8-9 लाख रुपये गाडीवर घालवता तेव्हा 10-15 हजार रुपये तिच्या सिक्युरिटीवर खर्च करणे. अँड नॉट फॉर अस ओनली, आपल्या बाजूला समाजामध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, चोरीच्या ह्याला आळा घालण्यासाठी किंवा आपल्या पोलीस खात्याला मदत करण्यासाठी म्हणा. कारण काय होतं ना, जेव्हा तुमच्याकडे अशी स्ट्रॉंग सिस्टम असते तेव्हा चोरांना त्याची आयडिया नसते. आणि स्पेशली हे जे बाहेरून चोर असतात हे सगळे इलिटरेट असतात. त्यांना फक्त गाडी चालवणे आणि गाडी चोरून नेणे एवढंच माहिती असतं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा फार उपयोग होतो. आज माझ्याकडे ही सिस्टम होती ज्याच्यामुळे मला एक्झॅक्ट लोकेशन, कुठल्या टॉवरच्या रेंजमध्ये गाडी कुठे उभी आहे, परत तिच्या इंजिन चालू आहे का नाही आहे का, ह्या सगळ्या डिटेल्स मला SMS वर कळतात. तर आय रिअली थँकफुल टू दिस मायक्रो सिस्टम की त्यांनी हे असं काही डिव्हाइस बनवलं ज्याच्यामुळे आज माझी गाडी मला पुन्हा मिळालेली आहे. थँक्यू. मेरे को मगर आपका सपोर्ट चाहिए अभी मेरा सिस्टम गाड़ी मिलने के बाद मुझे वो नेविगेटर भी लगवाने का. मेरा तो मीडिया का काम है ना, तो अभी जिनसे आप बात किए ना फोन पे वो ही प्रोडक्ट है. वो आ रहे हैं ना. बोल ना. नहीं रे ऐसा है. ठीक है तो चलो. ठीक है. यामध्ये आम्ही असं बघतोय की 4 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या असे हे जे मोटर वाहनं आहेत त्यांचे चोरीचे ज्या केसेस आमच्याकडे दाखल होतात. 4 व्हीलर गाड्यांचा विशेषतः आम्ही विचार केला असता त्यांच्या चोरीला जाऊ नये म्हणून काही प्रतिबंध करता येईल का, ह्या गोष्टीचा त्या मालकांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण फार महागड्या गाड्या घेतो, त्याच्यासाठी फार मोठी किंमत मोजतो, परंतु निव्वळ लॉक केल्याने ती गाडी सुरक्षित पूर्ण होत नाही. त्यासाठी हल्ली बाजारामध्ये GPRS GPS सिस्टम आलेल्या आहेत. त्या जर आम्ही बसून घेतल्या तर त्याद्वारे आम्ही ह्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालू शकतो आणि आपली जी संपत्ती आहे ती वाचवू शकतो. ह्या सिस्टीमचं असं आहे की ही सिस्टीम बसवल्यानंतर त्याचं कनेक्शन संबंधित व्यक्तीच्या मालकाच्या मोबाईलला दिलं जाते आणि जर आमच्या वाहनाची कोणी छेडखानी केली, कोणी दरवाजा उघडला, ते स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, ते एका जागेहून दुसऱ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आमच्या मोबाईलवरती SMS येतो, आम्हाला सिग्नल येतो आणि त्याद्वारे आम्ही आमची गाडी जर कोणी चोरून नेत असेल तर ती कुठे आहे त्याचं लोकेशन आम्ही घेऊ शकतो. ते लोकेशन पोलिसांना देऊ शकतो आणि त्याद्वारे आरोपी ज्या ठिकाणी असतील त्या संबंधित पोलीस स्टेशनला सूचना देऊन आम्ही आरोपीसहित ती गाडी ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे गुन्हेगारही मिळू शकतात आणि आमची गाडीही मिळू शकते.
आणि ज्यावेळी आम्हाला हे शक्य नसेल किंवा आम्हाला तेवढा उत्संत नसेल हे करण्याची, तर आम्ही आमच्या मोबाईलवरनं SMS पाठवून ही गाडी बंद देखील करू शकतो. त्यामुळे आमची जी गाडी असेल, जी प्रॉपर्टी असेल ती वाचू शकते. आणि माझं आव्हान आहे सर्व नागरिकांना की ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहे, महागड्या गाड्या आहेत, त्यांनी कृपया या पद्धतीची सिस्टीम आपल्या गाडीमध्ये बसून घ्यावी. ती फार जास्त महागडी नाही आहे आणि वापरायला अतिशय सोपी आहे. तरी कृपया त्याचा सर्वांनी अवलंब करावा. आणि ही घटना घडत असताना तिथे गणपती गावातील बरेचसे युवक विसर्जन पाहण्यासाठी तिथे उपस्थित होते. आणि या दुर्घटनेमध्ये जे सफाई कामगार दोघे होते त्यांचे सुद्धा प्राण गेले, कारण ते तळामध्ये